ब्लॉगला आपण रामलिंग इथे गेलेलो. आता आपण हे सेकंड पार्ट बघतोय. सेकंड पार्टमध्ये आपण कुंतीगिरीला व्हिजिट करणार आहोत. तर रामलिंगपासून कुंतीगिरी हार्डली 1 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. तर आपण ते आज व्हिजिट करूया. तर रामलिंगचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जेवढं होईल तेवढं सबस्क्राईब करा. फ्रीमध्येच आहे राहा. आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते. वाव, समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो कसा आहे. आपण विंटरमध्ये आल्यामुळे कसं आहे, सॉरी विंटर म्हणतोय आपण समरमध्ये आलेलो आहे. काय बोलण्याच्या फ्लोमध्ये विंटर समर काय कळणार आहोत. जास्त उष्णता आणि गरमी असल्यामुळे कसं आहे जास्त आपण शूट नाही करू शकत. कारण का सगळीकडं हिरवगार कमी आणि सगळं वाळलेले झाडं दिसत आहेत आपल्याला. तर शक्यतो तुम्ही पावसाळ्या सीझनमध्ये या, तिथं जास्तीत जास्त तुला हिरवागार वगैरे वातावरण बघायला मिळेल आणि निसर्गरम्य सौंदर्य तुम्हाला अनुभव करता येईल. तर आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे कुंतीगिरीला. शक्यतो इथं कुंतीगिरीचं पण काम सुरू आहे. आपल्याला आत एंट्री मिळेल की नाही माहीत नाही. हो, प्रवेश मार्ग इथे दाखवत आहे कुंतीगिरीचा. बघूया आपण. रिटर्न जायचं आहे आपल्याला. पण एवढ्या तुमच्यासाठी मी इथं आलो आहे, तुम्हाला मी ते प्लेस दाखवणार आहे. तुमच्यासाठी राव आपण राईड करतो आहे. तुम्हाला जर ते नाही दाखवलं तर कुठे तर आहे ते रस्ता कनेक्ट होण्यासाठी. बघूया. शक्यतो इथंच कुठं आहे. आहे कुंतीगिरी. अरे वा, शक्यतो इथून आहे. पण आपण लेफ्ट घेऊया. यस, हम जा रहे हैं हमारे डेस्टिनेशन की ओर. फाइनली हमें रास्ता मिल गया. बाबांनो लवकर करा. त्याच्यासाठी किती आता आलेलं आहे कुंतीगिरीमध्ये. प्रवेश इथलं काम सुरू आहे गेटचं, हा गेटचा. कदाचित आजचा पण थोडं काम सुरू आहे. आज केलं की आपल्या सगळ्या समजणार नाही. शक्यतो आपण आपली बाईक इथं बाहेरच पार्क करूया. संध्याकाळच्या टायमाला इथं खूप गर्दी असते. कारण काय ते एक छोटंसं पार्क वगैरे आहे. लहान मुलं वगैरे येतात बऱ्यापैकी इथं. तर गाडी आपण पार्क करूया. आपण कुंतीगिरीमध्ये पोचलेलो आहोत. तर कलिकड पार्श्वनाथ मंदिर आपण इकडे चाललो आहे. तिथं आपल्याला जैन धर्मांचे मंदिर व बस्ती बघायला मिळतात कुंतीगिरीमध्ये. मला पुढचं व्ह्यू दाखवतो. आपण चाललो आहे आता मंदिराकडे. कलिकुंड पार्श्वनाथ मंदिर, गुरु मंदिर, अमन मंदिर. आपण मंदिराकडे आलेलो आहोत. पुढचं दृश्य तुम्ही मंदिराचं बघताय. तुम्ही बघू शकता. तो मित्रांनो
एवढ्या गरमीमध्ये आपण कुंतीगिरीमध्ये पोचलोय, त्याच्यासाठी 1 लाख तर ठोका. हा आहे प्रवेशद्वार, तुम्ही बघू शकता. आत आहे महावीरांची मूर्ती. मला माहीत नाही आत कॅमेरा अलाउड आहे की नाही. तुम्ही बघू शकता किती बारीकीनं काम केलेलं आहे इथं. मित्रांनो, आत्ता आम्ही कुंतीगिरी क्षेत्राला व्हिजिट केलेली, बघितलं वॉटरवेड्सवर फिरला आम्ही. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे जहाज मंदिर. आपण आता तिकडं चाललो आहे, कारण का इथं पब्लिक पण जास्त नाही आहे, कारण का विकेंड असल्यामुळं पण आणि समर वेकेशन्सला पण जास्त कोणी आलेलं नाही आहे, कारण का फार एवढं ऊन वगैरे जास्त आहे, त्याच्यामुळं पब्लिक पण कमी आहे. तुम्ही बघू शकता पाठीमागे माझ्या डेव्हलपमेंट अंडर डेव्हलपमेंट सुरू आहे बऱ्यापैकी. गेट वगैरे डेव्हलपमेंट चालू आहे. तर भाई, कशी वाटली आजची राईड? एकच नंबर. तर चला झालेलं आहे तरी पण चालेल. चला तर आपण भेटूया बाईकवर. तर मित्रांनो, आपण आता चाललो आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनकडे, जहाज मंदिरकडे. तुम्हाला आपलं कुंतीगिरीचं जे मठ कसं वाटलं हे नक्की मला कळवा. खूप एन्जॉय करा. पण आता हातकलंगडे कोल्हापूर मेन रोड आहे, त्याला आपण तर आपण हातकलंगडेच्या दिशेने चाललो आहे. हातकलंगडे इथून 1 दीड किलोमीटर अंतर आहे. मध्ये गेल्यानंतर आपण लेफ्टला वळायचं आहे. जर तुम्ही मिरजवरून येत असाल तर तुम्ही राईटला वळायला लागतं, आणि जर कोल्हापूरकडून येत असाल तर लेफ्टकडे वळावं लागतं. मी दाखवतो की कुठं वळायचं आहे. समोरचं लेफ्ट आपण वळायचं आहे. हातकलंगडेपासून जहाज मंदिर शक्यतो 7 ते 8 किलोमीटरचं अंतर आहे. तर आपण परत
मित्रांनो आपण जहाज मंदिराच्या जवळ आलेलो आहोत. गाडी पार्क करूया. मेन गेट आहे आपण बाईक पार्क करूया. बाईक पार्क करतोय मी. निघालेलो आहे. जहाज मंदिर असून आम्ही बघितलं पण कॅमेरा अलाउड नव्हता. तरी शोधून लपून जेवढं शूट करता येईल तेवढं आपण केलेलं आहे. आमच्यामध्ये अवंती वडा खूपच फेमस आहे. ते आपण जाता जाता पण टेस्ट करणार आहोत. लागूनच आहे. तर मित्रांनो हे आहे अवंती वडा. वडाचं साईज बघा कसं आहे. फटाफट खाऊन घेऊया. तर मित्रांनो आपण जस्ट आम्ही अवंतीमध्ये आपला फेवरेट वडा टेस्ट केला. अप्रतिम होता. कोल्हापूरला वगैरे जाताना कधी पण एकदा विजिट करा. नक्की एकदा टेस्ट करा. तुम्हाला नक्की आवडेल.